So guys, let's move to the fifth sum. काय दिलेलं आहे सी एक्स वाय झेड कोलिनियर्स आहेत पॉइंट्स सच दॅट एक्स वाय 17 आहे, वाय झेड किती आहे गाइस 8. तर आपल्याला एक्स झेड ची डिस्टन्स आपल्याला फाइंड करायची. इथे पण गाइस अगेन दोन कंडिशन येऊ शकतात. तर आपल्याला डिस्टन्स काय फाइंड करायचं गाइस एक्स झेड. ओके, तर आपल्याला दिलेलं आहे काय एक्स वाय आणि मग नंतर वाय झेड. ही एक कंडिशन असू शकते. एक्स वाय किती दिलेलं आहे 17, वाय झेड किती दिलेलं आहे 8. तर ह्या केस मध्ये काय होणार गाइस बघा, व्हॉट इज डिस्टन्स एक्स झेड देन. डिस्टन्स एक्स झेड काय, डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स काय वाय झेड. का, कारण पॉइंट्स कोलिनियर एक्स वाय झेड असं दाखवलं म्हणजे ते कोलिनियर असतात. तर इझी आहे, चला टाका. काय होणार मग डिस्टन्स हा किती आहे, इट इज 17 प्लस 8 म्हणजे किती गाइस एकदा 25. तर डिस्टन्स एक्स झेड एकदा किती येणार गाइस 25 युनिट्स. ओके, सेम गाइस, काही वेगळं नाही मगासारखंच आहे, फक्त क्वेश्चन थोडंसं वेगळं विचारलेलं आहे. आणि सेकंड कंडिशन अशी येऊ शकते गाइस. ओके, तर एक्स आणि हा वाय. ओके, आणि आपल्याला झेड हा जो मध्ये असू शकतो. इज इट क्लिअर, तो झेड. ओके, झेड हा असू शकतो. तो दोन्ही कंडिशन्स ते आपण दाखवतोय. व्हॉट इज एक्स वाय, इट इज 17. हा अख्खा 17 आहे, काय समजताय. देन वाय झेड किती आहे गाइस, वाय झेड 8 आहे हा, आणि आपल्याला एक्स झेड फाइंड करायचा. तर हे एकदा वाय हा सेंटरला आहे समजतं, आणि एकदा झेड हा सेंटरला आहे. झेड क्लिअर. मग डायरेक्ट लिहा आता डिस्टन्स अख्खं पहिलं एंड टू एंड द्यायचं. एक्स वाय किती येणार गाइस, काय डिस्टन्स एक्स वाय काय डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स झेड वाय. काय समजताय, इट्स व्हेरी इझी. कळलं. अगेन पॉइंट्स कोलिनियर हे रिझन लिहा एक्स कॉमा झेड कॉमा वाय. चला टाका व्हॅल्यू. एक्स झेड किती आहे, एक्स वाय 17 आहे, समजताय ना गाइस. एक्स वाय 17 पुढचं इज इक्वल टू किती डिस्टन्स एक्स झेड प्लस हा झेड वाय किती आहे 8. मग हा प्लस आहे तिकडे गेल्यावरती मायनस होणार इज इक्वल टू डिस्टन्स किती एक्स झेड. therefore डायरेक्टली मायनस करून डिस्टन्स एक्स झेड किती होणार गाइस 17 मायनस 8 इट विल बी 9 युनिट्स. इथं कळलं. क्लियर, इझी, सेम बेसिक. दोन्ही केस फिगर्स मस्ट आहे. होप सो तुम्हाला फिफ्थ सम कळला. तो दोन पॉसिबल आहे. एक्स झेड एकदा 25 येऊ शकतं, एक्स झेड एकदा 9 येऊ शकतं. किती त्यांना कळलं. ओके, now guys just see sixth question आहे. what is the question, sketch proper figure and write the answers of the following question. sketch करायचे फिगर एकदम इझी. if point a b c are collinear, a dash b dash c म्हणजे पॉइंट्स आर कोलिनियर. लेंथ ac दिलेलं आहे 11, लेंथ bc दिलेलं आहे 6.5 आणि लेंथ ab आपल्याला फाइंड करायचं आहे. तर गाइस बघा, पहिलं आपण एक स्केच काढूया. तर आपल्याला ab फाइंड करायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर हा c पॉइंट आपण मध्ये पकडूया. c आहे. तो what is AC, it is 11 and what is BC, it is 6.5. फिगर कळली गाइस. C पॉइंट आपण मध्ये घेतलेला आहे. ओके, आणि ह्या केस मध्ये आपल्याला AB किती होणार. सो गाइस डिस्टन्स काय सेम, डिस्टन्स AB किती आहे डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB. रिजन A डॅश C डॅश B. कळलं, सॉरी AB डॅश असं लिहू शकतो. वरती खाली झालं तरी चालतंय. गॅस गेटिंग इट. आणि मग चला काय होणार गाइस याचा डिस्टन्स. तो चला व्हॅल्यूज लिहा. व्हॉट इज AC, इट इज 11 प्लस 6.5. येत आहे का लक्षात, विच इज इक्वल टू काय 17.5 युनिट्स. समजलं. हा डिस्टन्स झाला आपला AB. पहिला डिस्टन्स AB 17.5 झाला. कळलं. आता काय आपण ह्याला उलट पण करू शकतो, बी पॉइंटला मध्ये घेऊन पण करू शकतो. ट्राय येईल का करता. मग असे याच्या आधीचे दोन सम्स केलेले सेम पद्धतीने. मी एक एक टाईपचं सांगतोय. आता हा बी पॉइंट आहे, काय करायचं मध्ये घ्या आणि मग सॉल्व्ह करा. कळलं. फिगर काय असेल याला बघा. इथंच मी रफली काढून दाखवतो. मग रफ करणारे ए बी लाच मध्ये पकडलं आणि मग सी इकडं. AC किती अख्खा AC 11 आहे, समजताय. AC 11 आहे आणि BC किती आहे 6.5. मग त्यावेळेस AB किती असेल. जमेल का गाइस, जमेल ना. हा सेकंड फिगर आहे. दोन्ही केस आपण बघितलेले आहे. मग करून दाखवू का. इथं पण डिस्टन्स गाइस
अख्खा पहिला एसी एंड टू एंड घ्या. डिस्टन्स एसी किती, डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स काय बी सी, पॉइंट्स काय ए डॅश बी डॅश सी, कोलिनियर आहेत. गॅस गेटिंग इट. तर सिम्पली पुट द व्हॅल्यूज. एसी दिलेला आहे 11, ए बी आपल्याला फाइंड करायचा आहे आणि प्लस बी सी दिलेला आहे 6.5 आणि हा प्लस आहे तिकडे गेल्यावरती मायनस, तो 11 मायनस 6.5 इज इक्वल टू किती, डिस्टन्स ए बी. तो देयरफॉर डिस्टन्स ए बी किती येणार, एसी 11 मायनस 6.5 म्हणजे 4.5 येणार. किती येणार, दिस 4.5 युनिट्स. समजलं, हे कळलं का गाइस? दोन्ही पॉसिबल कंडिशन्स कळले नक्की, इझी समजतंय. तर ह्याच बेसिसवरती आपण पुढचाही सम बघूया कसं करायचं आहे. काय हे दोन्ही कंडिशन्स घ्या, हा कंडिशन 1 आहे, ही कंडिशन 2 आहे. हे असं एकदा पॉइंट सी मध्ये तर एकदा पॉइंट बी मध्ये दोन्ही कंडिशन यूज करून आपण सॉल्व्ह केलेलं आहे. इन द सेम वे लेट्स मूव टू द नेक्स्ट सम. ओके, आता तो क्वेश्चन इकडे आहे पण मी त्याचं सोल्युशन आपण इथनं स्टार्ट करू. ओके, ह्याच क्वेश्चनचं सोल्युशन इथनं स्टार्ट करतोय. तर पहिली केस फिगर फाइंड करूया गाइस, फिगर काढूया. तर हा बघा आपल्याला एक्स झेड दिलेला आहे आणि वाय झेड दिलेला आहे. तो गाइस एक्स मध्ये वाय पकडूया आणि देन झेड पकडूया. समजतंय, कोलिनियरिटी फर्स्ट केस आपण अशी घेतो. तो गाइस जे सिंपली पुट द व्हॅल्यू, व्हॉट इज एक्झॅक्ट एक्स वाय दिलेला आहे 1√7. तर गाइस एक्स वाय इज 1√7. काही नसतो म्हणजे कोएफिशियंट आपण इथं 1 लिहितो ना, लक्षात ठेवा. वाय आणि वाय झेड किती दिलेला आहे तो आपल्याला फाइंड करायचं आहे. वाय झेड आपल्याला फाइंड करायचं आहे आणि एक्स झेड दिलेला आहे किती आहे, इट इज 3√7. गाइस केस कळली का? आणि आपल्याला हा वाय झेड फाइंड करायचा. तो पहिला फिगर हा आपण असा काढला. तर अगेन लेट्स सी व्हॉट इज डिस्टन्स. पहिला एंड टू एंड पॉइंट घ्या, डिस्टन्स एक्स झेड. गाइस समजतंय ना, एंड पॉइंट्स घ्यायचे पहिले. एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स काय एक्स वाय प्लस डिस्टन्स काय वाय झेड. रिझन पॉइंट्स आर कोलिनियर. ओके, नाउ सिंपली पुट द व्हॅल्यू. हा किती आहे 3√7 इज इक्वल टू काय गाइस 1√7 प्लस डिस्टन्स काय वाय झेड. हा प्लस आहे तिकडे गेल्यावरती मायनस 3√7 मायनस 1√7 इज इक्वल टू डिस्टन्स काय वाय झेड. आता लक्षात ठेवा 3√7 1√7 √7 कॉमन आहे बघा कसं लिहिणार. हा √7 कॉमन काढला आणि मग 3 मायनस 1 येत आहे का लक्षात, इज इक्वल टू डिस्टन्स वाय झेड. मग देयरफॉर सांगा डिस्टन्स वाय झेड किती, समजतंय 3 मायनस 1 2 आणि हा √7 ॲज इट इज. केस कळली, इझी, हे समजून घ्या, एकदम इझी कळलं. आता सेकंड केस बघूया आपण. म्हणजे सेकंड केस आपण काय काढू शकतो गाइस. आता इथं एक्स मध्ये आहे, आता इथं वाय मध्ये होता, आपण इथं झेड मध्ये टाकूया. झेड आणि इकडं वाय. इज इट क्लिअर? केस समजून घ्या. तो एक्स झेड काय गाइस, एक्स झेड इज 3√7 आणि वाय झेड किती आहे गाइस. वाय झेड आपल्याला फाइंड करायचं, सॉरी वाय झेड आपल्याला फाइंड करायचं आहे आणि आपल्याला पूर्ण काय दिलेलं आहे एक्स वाय दिलेला आहे. ठीक आहे, ह्या केस मध्ये आपण एकच केस अप्लाय करूया. पुढे आन्सर्स आपल्या मग हे येतील. फक्त एवढी एकच केस अप्लाय करा. दॅर इज नो नीड टू अप्लाय द सेकंड केस. सिम्पली एकच केस अप्लाय करायचा. जमेल का इथं 2√7 आहे की त्यांना हा क्वेश्चन कळलेला आहे. समजला गाइस, इझी आहे. ओके, ओके गाइस, 6 क्वेश्चन मध्ये सेकंड सम आहे तर तुम्ही ट्राय करायचा आहे. जमेल गाइस, नाही जमलं तर मला सांगा, मी परत एकदा सॉल्व्ह करून सांगेन. पण गाइस जमेल, सेम स्टेप्स फॉलो करायचे. नाउ गाइस लास्ट क्वेश्चन ऑफ द एक्सरसाइज, व्हिच फिगर इज फाउंड बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. तीन पॉइंट्स नॉन कोलिनियर असतील तर कुठला फिगर. चला आपण कन्सिडर करूया सोल्युशन मध्ये. जे नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत हे ए कॉमा बी कॉमा सी. बघा गाइस, नॉन कोलिनियर म्हणजे जे एका लाईन वरती लाय करत नाही. कुठला फिगर फॉर्म होतो गाइस, कुठला ट्रायंगल. ओके, तर देयरफॉर लिहायचं. ओके, ट्रायंगल इज फॉर्म काय, ट्रायंगल इज फॉर्म
ओके, फ्रॉम joining 3 non-collinear points. Joining 3 non-collinear points. समजलं का? नॉन कोलिनियर म्हणजे जे एका लाईनीवरती नसतात. तसं एक्सरसाइज होप्सो तुम्हाला फर्स्ट एक्सरसाइज कळलेला आहे, इझी आहे. होमवर्कसाठी हा जे सगळं आपण सॉल्व्ह केलं आज बघितलंय तुम्ही, ते नोटबुक मध्ये फेअरली नवीन नोटबुक करून आपल्याला काय करायचं, त्याला सॉल्व्ह करायचं. ओके फाईन, बाय गाईज.